कारण अपने जो कार्यक्रम देखे थे रंगारंग कार्यक्रम वो कार्यक्रम से लक्ष्य लागलो था घणे आचे बात किती मग तेरी नाम भी कोण लेतो पण आपण आता उपस्थित संत महात्मा से नेतागण आणि जो आयोजक मुख्य आयोजक आदरणीय वामन म्हात्रे दादा आणि अरुण भाऊ आणि बंजारा समाजे ते से नेतागण मला आठवतं 1997, 98, 99 आणि रामभाऊ या ठिकाणी म्हात्रेजी नगर अध्यक्ष होते आणि त्यावेळेस मी सातत्याने या नगरीमध्ये येत होतो। मला हे आठवतं हनुमान नगरीचे जे झोपडपट्टी तुटली त्याही वेळ आलो, अनेक वेळा आलो आणि आज जे वामनदादा ते सांगतायत मला असं वाटतं की हे माझंच काम आहे, हे मी केलं आहे। मी इथे जे रोपटे लावलं होतं ते आज एवढं मोठं झालेलं आहे। मी दोन गोष्टी समजून माझं भाषण संपवतो। मी एक स्वप्न रंगवलं होतं देशामध्ये या समाजाला एकत्र करण्याचं आणि ते आज यशस्वी झालं आहे। या आझाद मैदानावरून जय सेवालालचा नारा दिला, आज देशाचे पंतप्रधान सुद्धा जय सेवालाल म्हणतात, याचा अभिमान आहे मला। आणि ही जी आपली 14 फेब्रुवारी हे माहीत नव्हतं लोकांना। मी सांगत होतो की तुम्ही 15 फेब्रुवारी आणि मी सांगत होतो की तुम्ही जसं शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचं जे जयंती होते त्या पद्धतीने तुम्ही संत सेवालाल महाराजची जयंती करा। आणि आज मी जेव्हा बघतो कर्नाटक आणि इतर पूर्ण देशातही परदेशात सुद्धा जयंती बनवल्या जाते, त्याचाही आनंद होतो। मात्र जी मला खूप बोलायचं तुमच्याशी नंतर मी बोलेल। हे असे सुंदर कार्यक्रम आपण घडवला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। परंतु अनेक प्रश्न आहे, अजूनही आरक्षणाचे प्रश्न आहे, सवलती आहेत, त्या जोपर्यंत मिळणार नाही आमचा समाज पुढे जाणार नाही। यासाठी मात्र जी तुमच्याबरोबर चर्चा करून मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानावर आमच्या समाजाच्या समस्या जाईल या पद्धतीने आपण पुढे काम करू। धन्यवाद। पुनश्च आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। आणि आजचा जो चांगला योग आहे, नवीन वर्ष आहे, उगादी आहे, याच्याही शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद हरिभाऊ।